नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की याचं नाव काय आहे. तर आपण त्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि कमेंट्ससुद्धा आल्या. तर आज हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे. म्हणजे सांगायचा उद्देश सांगत नव्हतो आणि तुमच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये उल्लेखसुद्धा केला त्याच्या नावावर आणि ही कशी बनवायची त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवला आणि आज आदर करत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता बऱ्याच मित्रांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर याचे 3 प्रकार आहेत रानभाज्याचे आणि त्या तुम्हाला तर पहिली गोष्ट बनवतात आणि त्याचं कारण काय आहे ते प्रकार आहे. हा कशा प्रकारे पण मी तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मे महिना चालू आहे आणि मे महिन्याची ह्या दिवसात आपली जी आदिवासी माणसं जातात आणि बनवून चविष्ट अशी बनवून आणि ते खात असतात. या ठिकाणी बरीच अशी ही भाजी आपल्याला खाली आहे किंवा ज्या चव माहीत आहे त्यांना आता ही जी भाजी एकदा खाल्ली की याची आठवण येते. एप्रिल मे किंवा मे जूनचा जो त्या कालावधीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की आता खाली पाहिजे किंवा त्याची काही ठिकाणी तर काही आपले बांधव आहेत आधी आणि त्या जागेची आठवण वेळेमध्ये ते त्या ठिकाणी जाऊन पाहत असतात. ही भाजींचं ती सांगण्याची तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, याला आहे ही आंबाडा. याला तर याचं एक मोठंसं झाड असतं आणि त्याला ही नवीनच पालवी फुटत असते आणि त्याचा तो पाला आहे तो आपण ह्या ठिकाणी घेऊन येत असतो. तर अशा प्रकारे हा जो पाला आहे मित्रांनो, हो आंबाडा नसून हा बोंडारा आहे. सॉरी, माझ्याकडून एक मिस्टेक झाली की आंबाडा वेगळा असतो. मोठा असा झाड असतं आणि त्याला नवीन अशी ही आणि ह्याच्यामध्ये कापून आणि मिक्स करायला हे जर समजा हे शेवळ आहे, ही जी भाजी आहे तर ही बोंडाऱ्याचा आहे. हा जर टाकला नाही तर ही आणि त्याच्यात जर हे मिक्स केलं नाही, हा पाला जर मिक्स केला नाही, ती खाज लागते. म्हणजे भाषेमध्ये हे खाजरवत आहे अशा प्रकारे सगळ्यांना समजण्याच्या भाषेत तर त्याला जर हा पाला जर त्याच्यामध्ये ॲड केला, हा जो प्रकार आहे शेवळाची भाजी रांधताना हा टाकतातच, कारण त्याच्यासाठी जर आपल्याला ती व्यवस्थित लागतं. आता काही भागामध्ये दुसरं काय खायचं आहे, पण आमच्या सुरगाणा तालुक्याच्या माध्यमातून एक लहान लहान तुकडे करून ही भाजी सुद्धा हे
आणि ह्यामध्ये ॲड करतात आणि त्याच्यामुळं मग ते घशात चविष्ट लागते. अशा प्रकारे ही शेवळाची हे दोन्ही प्रकार ॲड करून शिजवून घेतल्या. आपल्या पद्धतीने काय तुम्हाला मसाले वगैरे टाकून त्याला पद्धतीने सर्व करायचे. त्यानंतर मित्रांनो, आता बरीच मंडळी ही लागला की सर्वप्रथम भाजी जी निघते ती खाली म्हणजे तो व्यक्ती नशीबवान. आदिवासी भागामध्ये डोंगर दऱ्यामध्ये भेगडीचा आहे आणि कमी ह्या वेळेस ह्या अंदाची जी मित्रांनो वेगळाच असतो. तर याच्यामध्ये आपले जे समुद्रकिनाऱ्याचे जे मासे असतात तर त्याची चव ती निराळी प्रकार चालतात की हे जे आहे बोंबील आहे आणि ते एकूण जर ही भाजी बनवली तर मित्रांनो एकच नंबर लागते. ही भाजी खाली असेल तर त्यांना माहीत होईल की जर असे भाजी तयार होते की ती चांगलीशी चव येत असते. तर अशा प्रकारे आणि ते कसे पण बनवतात ते तुम्हाला मी सांगितले. त्या प्रकारे बनवत असाल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं मित्रांनो, जेणेकरून आपण कसे बनवतात त्याची चव कशी आहे हे तुम्ही कमेंटमध्ये. जे आदिम संस्कृती यूट्यूब चॅनल आहे आणि जो आपला हा परिवार आहे च्या माध्यमातून नक्की ती माहिती देऊ शकतो. त्याच्यानंतर